सर 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 एक सर 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 एक मिनिट सर सर जरा तुमच्याशी बोलायचं. मी सकाळपासून थांबलोय सर, तुम्हाला भेटायचं म्हणून. मला 1 मिनिट हवा होता सर. 30 सेकंद आहेत तुझ्याकडे, बोल पटकन. सर मी अविनाश पाटकर, हा माझा मित्र राघव. आमच्या दोघांची कंपनी आहे सर, कन्स्ट्रक्शन कंपनी. आणि त्या संदर्भात मला काम हवंय म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय सर. मला कॉन्ट्रॅक्ट हवंय सर. तुझे 30 सेकंद संपले, जाऊ शकतो तू. सर मला मान्य आहे, सकाळी जे काही झालं त्यासाठी सॉरी सर, खरंच सॉरी सर. हे कॉन्ट्रॅक्ट माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे सर, प्लीज समजून घ्या. काय म्हटलंस तू? डील महत्वाचं आहे. तुझ्यासाठी जर डील महत्वाचं असतं ना तर वेळेत घराच्या बाहेर पडला असतास, वेळेत पोहोचला असतास, पण तसं झालं नाही. तू उशिरा घराच्या बाहेर पडलास, त्यामुळे घाईघाईत गाडी चालवलीस, ऍक्सिडेंट झाला, तिथेच तू भांडत बसलास, वेळ वाया घालवला. आणि वेळ वाया घालवणं मी खपवून घेत नाही. पण सर. आणि ज्या माणसाला वेळेची किंमत नाही ना, मला त्या माणसाची किंमत नाही. हो सर, पण ते डील. कसलं डील? कुठलं डील? केवळ तू वेळेवर आला नाहीस म्हणून मी हे डील कॅन्सल केलंय. काय पण अवस्था आहे या घराची. शी. अनुप्रिया, तुझं घर खूप छान आहे. बघायचंय तुला? चल चल चल. हे पण म्हणजे कन्स्ट्रक्शन थोडं जुनं असं वाटतंय मला. जुनं नाही, पारंपरिक. आमच्या आबांनी बांधलंय हे घर, माझ्या सासऱ्यांनी. आणि त्यांनीच या घराला नाव दिलंय जिव्हाळा, जो या घरातल्या प्रत्येकाच्या मनात आहे. हो ना पिहू? अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की घरातल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या काढून टाकून नवीन गोष्टी ऍड ऑन करायची गरज आहे. हे बघ, तुझं बरोबर आहे, पण खरं सांगू का शनाया, मला माझं घर असंच आवडतं. आणि या जुन्या गोष्टी ह्यातनं एक आपुलकी आहे, आपलेपणा आहे, प्रेम आहे. या सगळ्याची सर नव्याला नाही ना. हे घर ना आबांनी खूप प्रेमाने स्वतःच्या हाताने बांधलंय, स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी. या भिंतींवर त्यांचा हात फिरलाय. किंवा ते कपाट आहे ना, ते अविनाशने त्यांच्या पहिल्या पगारातनं घेतलंय. आणि ती खुर्ची, रॉकिंग चेअर, ती दादांनी, अविनाशचे मोठे भाऊ राजन दादा, माझे मोठे धीर, त्यांनी त्यांच्या लग्नानंतर आईंसाठी घेतली होती. आमच्या स्वयंपाकघरातली अर्धी अधिक भांडी आईंची आहेत. त्यांचा संसार त्यांनी सुरू केला ना, तेव्हा त्यांनी घेतलेली. तुळस आहे ना, ती माझ्या आईने मला लग्नानंतर दिली होती. बाहेरचं अंगण, तो झोपाळा, माझे पिहू आणि प्रथम लहानाचे मोठे झाले तिथे खेळता खेळता. आता तूच सांग शनाया, हे सगळं मी बदलावं का? खरंय. पण तरी हे सगळं बदललेलं असेल अनु, कारण हा बदल मला हवाय. आणि शनायाला जे हवं असतं ते ती मिळवतेच. शनाया, तू इथे? तुला शोधत आले. आय मीन तुम्हाला दोघांना शोधत आले. किती छान सरप्राईज दिलं ना. अविनाश, काय झालंय? असा डिस्टर्ब का वाटतोयस तू? काय झालंय? काय नाही झालं. कुठं काय झालं? पाणी दे. आलोच मी, फ्रेश अरे झालो. थांब.
बस ना, म्हणजे बस आपण गप्पा मारू. आपण किती वर्षांनी अरे तिघं असे भेटतोय ना आपण. तुम्ही गप्पा मारा, मी पाणी वर पितो. अरे अविनाश, असं काय करतोस? किती वर्षांनी अरे तिघं असे भेटतोय ना आपण. बस ना, गप्पा मारूया. हो की नाही अनु? नाही, मी जातो आहे. मी नाही, तुम्ही कशाला? मारा गप्पा. अगं, हो, मी बसा ना. पाणी मी वर पितो अहो ना. काय ती पहिल्यांदा आली आहे ना. बस अविनाश, तू अभ्यास नाही का तुला? अभ्यास झालाय माझा. आगाऊपणा करू नको, म्हणतोय ना अभ्यास करतो जा. अहो ऐका ना, शनाया पहिल्यांदाच भेटलीये पिहूला आणि पिहूला ती फार आवडली आहे, त्यामुळे राहू दे ना. असं आहे का? चिल. अविनाश, ऐक ऐक, तुझा मूड एवढा डाऊन का वाटतोय? काय झालंय काय? नाही नाही, असं असं विशेष काही नाही. सांग ना काय झालंय. तुझा मूड ऑफ झाला तर मला लगेच कळतं ना. माझ्याशी खोटं नाही बोलू शकत तू. अविनाश, सांग काय झालंय. मी खोटं बोलतच नाहीये, कामाचं प्रेशर आहे, बाकी काही नाही. सांग ना अविनाश. काय सांगू? हा, आहे आता कामाचं प्रेशर. मी म्हणतोय आहे तर आहे. एक मीटिंग होती ज्यासाठी गेलो होतो, पण नाही झालं आता ते काम. काय करणार? काय? हो मग ठीक आहे ना, एवढं कशाला निराश होत आहे. आज नाही झालं उद्या होईल. ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अविनाश, मीटिंग कोणाबरोबर होती? तू काय करणार आहेस? तुझ्या हातात काय आहे का? कशाला मग जाऊ दे. अविनाश, अरे तू सांग ना. JK डेव्हलपर्स. JK कन्स्ट्रक्शनचा मालक. सुपर्ब. शनया, तुझ्या लक्षात येतंय का? डेस्टिनीला पण तेच हवंय जे तुला हवंय, आणि शनयाला जे हवं असतं ते ती मिळवतेच. मला इतका वाईट एक्सपिरियन्स आलाय ना आज. इथं काय आहे शनाया, मी आत्ता ना विचित्र अडचणीत सापडलोय जरा, आर्थिक पण आणि सगळ्याच बाबतीत. सगळीकडे प्रयत्न करतो की कुठेतरी काम मिळेल, काहीतरी होईल आयुष्यात, म्हणून त्या JK डेव्हलपर्सकडे मी गेलो. चांगला प्रोजेक्ट घेऊन गेलो. तो माणूस भेटलाच नाही. त्याला बघितलं मी, त्याला फक्त माज आहे. एक नंबरचा हरामखोर नीच माणूस.